नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत SSC बोर्ड एक्झाम फॉर्म कसा भरावा, त्याचप्रमाणे त्यामधील कोणकोणते पॉईंट्स आहेत ते आपण आता प्रत्यक्ष पाहूया। मी तुम्हाला प्रत्यक्ष फॉर्म कसा भरावा याबद्दल माहिती सांगत आहे। ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा, त्यानंतर रेड कलर मधील सबस्क्राइब शब्दावर क्लिक करा, त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा। त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल। चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे पहा। इथे पहिल्यांदा इथे दिलेलं आहे फेब्रुवारी मार्च जुलै 2021। इथे तुम्हाला लिहायचं आहे इथे 2022 या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर आता पहा इथे खाली आहे इंडेक्स नंबर। तर हा इंडेक्स नंबर तुम्हाला तुम्ही जेव्हा शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला तुमचे टीचर्स भरायला सांगतील, जो नंबर सांगतील तोच या ठिकाणी तुम्ही भरायचा आहे। उदाहरणार्थ मी एक नंबर सांगत आहे 12110002। नेक्स्ट पॉइंट आहे आपला युडाइज नंबर। हा युडाइज नंबर जो असतो हा सुद्धा तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर तुमचे टीचर जो सांगतील तो तुम्ही भरायचा आहे। ते जर स्वतः भरणार असेल तर तुम्ही इथे काही लिहायचं नाही। त्यानंतर आहे स्टुडंट सरळ ID। आता प्रत्येक विद्यार्थ्याला हा एक स्टुडंट सरळ ID मिळत असतो। तर हा जो स्टुडंट सरळ ID आहे हा तुम्हाला टीचर सांगतील, कारण तुमच्याकडे आता सध्या त्याची काही माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तुमचे टीचर तुम्हाला सांगतील आणि हा फॉर्म तुम्ही त्याप्रमाणे भरायचा आहे। त्यानंतर आहे 2 नंबर पॉइंट ॲप्लिकेशन सिरियल नंबर। तर हा ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, हा नंबर त्या ठिकाणी डिस्प्ले होतो, तो नंबर या ठिकाणी काय करायचा असतो, भरायचा असतो। तर त्या ठिकाणी तुम्ही काही लिहू नका। त्यानंतर 3 नंबरचा पॉइंट आहे सेंटर नंबर। इथे सेंटर नंबर जे आहे तर ते तुम्हाला तुमचे टीचर सांगतील की तुम्ही कोणत्या सेंटरवरती जाऊन परीक्षा देणार आहात, तर त्या सेंटरचा नंबर इथे लिहायचा आहे। तो जर 4 अंकी असेल तर 4 चौकोन दिलेले आहेत, 4 बॉक्स आपल्याला दिलेले आहेत, त्यामध्ये लिहायचा आहे। 3 अंकी असेल तर पहिल्या बॉक्समध्ये 0 लिहायचा आहे, 2 अंकी असेल तर पहिल्या 2 बॉक्समध्ये 0 असेल, आणि 1 नंबर समजा असेल सेंटरचा तर 0001 असं त्या ठिकाणी येईल। त्यानंतर आता पहा पुढे 4A लास्ट नेम ऑर सरनेम। तर तुमचं जे सरनेम आहे किंवा आडनाव आहे, लास्ट नेम आहे, ते तुम्ही यामध्ये भरायचं आहे। भरताना तुम्ही सर्व लेटर हे कॅपिटल लेटर काढा, त्यानंतर म्हणजे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको। त्याचबरोबर ब्लॅक पेन किंवा डार्क पेन तुम्ही या ठिकाणी लिहिण्यासाठी वापरायचा आहे। त्यानंतरचा पॉइंट आहे 4B कॅन्डिडेट नेम। आता तुमचं जे फर्स्ट नेम आहे, पहिलं नाव नाही का, तर ते नाव या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे। त्यानंतर आहे 4C मध्ये आहे मिडल ऑर फादर्स नेम, म्हणजे मधलं नाव किंवा वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे। तर आता मधलं जे नाव असतं तर ते आपण लिहित असतो, ते आपल्या वडिलांचंच नाव असतं, की काही ठिकाणी आईचं पण नाव असू शकतं, तर त्या ठिकाणी जे मधलं नाव असेल ते या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे। त्यानंतर 4D पॉइंट पहा, 4D आहे मदर्स नेम। मदर्स नेम ज्या तुमच्या आईचं नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे। प्रत्येक अक्षर सेपरेट बॉक्समध्ये लिहायचं आहे, खाडाखोड करायची नाही, चूक होता कामा नये। त्यानंतरचा पॉइंट आहे रेसिडेन्शियल ॲड्रेस। दिसते सर्वांना रेसिडेन्शियल ॲड्रेस। तर तुमचा जो पत्ता आहे सध्याचा पत्ता, काय तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर सिटीतले गल्ली वगैरे नंबर तो काय असेल तो लिहा। तुम्ही समजा ग्रामीण भागात राहत असाल तर मग ॲट काय असेल ते, पोस्ट काय असेल ते, त्याच्यानंतर तालुका जिल्हा वगैरे वगैरे काय असेल ते तुम्ही पूर्ण लिहायचं आहे। त्याच्या खाली पहा इथे पिन कोड पण दिलेला आहे, तर तुम्ही तुमचं पोस्ट ज्या ऑफिस तुमचं गाव ज्या पोस्टाच्या अंडर येतं किंवा तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्टाचा पिन कोड या ठिकाणी लिहायचा आहे। उदाहरणार्थ मी सांगतोय 422605 असं एक 6 डिजिट्स पिन कोड नंबर आहेत पूर्ण भारतामध्ये, तर ते यामध्ये लिहायचे आहेत। त्यानंतर आता पहा इकडे उजवीकडे दिलेले आहे पहा कॅन्डिडेट्स फोटो। तर इथे विद्यार्थ्याचा फोटो या ठिकाणी तुम्ही स्वतःचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे। फोटो लावताना स्वतःचा लेटेस्ट जो फोटो आहे तोच या ठिकाणी तो लावायचा आहे, तुमचा आणि तुमचा फेस सध्याचा
आणि फोटोतला फेस थोडा मॅच झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं आय कार्ड किंवा हॉल तिकीट घेऊन तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला एंट्री करताना किंवा पेपर चालू असताना चेक करत असताना तुम्हाला तिथे ओळख पाठवावी लागेल. त्यामुळे फेस हा सेम असणं गरजेचं आहे. खूप जुना फोटो लावू नका ज्यामध्ये तुमचा आणि त्याच्या फोटोमध्ये खूप फरक आहे. त्यानंतर त्याच्या खाली एक बॉक्स आहे, दिसतोय सर्वांना? या बॉक्समध्ये आहे पहा सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे कॅन्डिडेटची सही, विद्यार्थ्याची सही. आता त्याच्या विद्यार्थ्याच्या सहीच्या वर एक बॉक्स दिलेला आहे. तर ह्या बॉक्समध्ये तुम्ही काय करायची आहे, सही करायची आहे. आणि सही करताना एक काळजी घ्यायची की या बॉक्सला कुठेही स्पर्श होणार नाही, टच होणार नाही तुमच्या सहीचा. अशा प्रकारे बरोबर त्या बॉक्सच्या मध्यभागी तुम्ही सही करायची आहे. आणि ही सही तुमचं 10वीचं पार मार्कशीट, बोर्डाचं मार्कशीट, नंतर तुमचं सर्टिफिकेट ताब्यात मिळेपर्यंत सहीमध्ये चेंज करायचा नाही. सर्व ठिकाणी एकच सही वापरायची. त्यासाठी अगोदर काय सही करायची आहे ती अगोदर निश्चित करा आणि त्या ठिकाणी तुम्ही ती सही करा. त्यानंतरचा पॉईंट आहे पहा आपला 6 नंबर पॉईंट, मोबाईल नंबर. दिसतोय सर्वांना मोबाईल नंबर? इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की बरेच जण मोबाईल नंबर टाकून मोकळे होतात आणि नंतर मग कोणता टाकला ते आठवत नाही किंवा काय समजत नाही किंवा तो तुम्ही बंदही करून टाकता. कृपया जो चालू मोबाईल आहे, जो भविष्यात बंद होणार नाहीये, असा मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे पहा 7 नंबर, प्लेस ऑफ बर्थ. तर इथे तुमचं जे पुढची जी लाईन आहे तर तुमचं जे जन्म ठिकाण असेल तर ते ठिकाण लिहा, तालुका लिहा, जिल्हा लिहा. बस 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत, जास्त काही लिहिण्याचं नाही. एक ओळ तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ. तर तुमची डेट लिहिण्यासाठी बघा 6 डिजिट दिलेत, DDMMYY. म्हणजे DD मध्ये तुम्ही डेट लिहायची आहे. समजा 1 तारीख असेल तर 01 लिहायचं आणि जर 11 तारीख असेल तर 11 लिहायचं. बरोबर? त्यानंतर महिना आहे पहा, आपले महिने किती आहेत? 1 पासून तर 12 पर्यंत. 1 असेल तर 01 येईल आणि 12 असेल शेवटचा तर 12 येईल. अशा प्रकारे 2 डिजिट असेल तर 2 वापरायचं आणि जर सिंगल डिजिट असेल तर अगोदर काय वापरायचा? 0. त्यानंतर आहे इयर, YY दिलेलं आहे. तर समजा तुमचं जर समजा तुमची वर्ष, जन्माचं वर्ष आहे 2006, 2006. तर इथे 2च YY दिलेले आहे, 2Y आहे की नाही? मग तुम्ही काय करायचं आहे, 2006 आहे की नाही, 06 लिहायचंय, 20 लिहायचं नाही. ओन्ली लास्ट 2 डिजिट्स इथे लिहायचे आहेत. म्हणजे 2006 असेल, 2006 असेल तर 06 या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं बघा 9 नंबर पॉईंट, आधार नंबर. तर सर्वांनी आधार कार्डची झेरॉक्स आपली बरोबरच घेऊन जायची आहे. त्याचा मी एक व्हिडिओ पाठवणार आहे तयार करून तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहेत. तर ती व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर लगेच पाठवणार आहे. तर त्या वेळेस सर्व डॉक्युमेंट तुम्ही बरोबर जाताना शाळेमध्ये जाताना घेऊन जा, स्कूलमध्ये जाताना घेऊन जा. आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल त्या आधारवरचा 12 अंकी नंबर असतो. बरोबर 4-4चे ग्रुप केलेले आहेत आणि ते ग्रुप केलेले त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी तो नंबर काय करा, लिहा. ओके. 10 नंबर पॉईंट आहे. आता पहा इथे आपल्याला दिलेला आहे जेंडर. दिसते? तर जेंडर म्हणजे तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात, मुलगा की मुलगी, असं त्याचा अर्थ आहे. तर पहिला आहे इथे मुलगा, मेल, मुलगा किंवा विद्यार्थी. तर मुलगा असेल तर तुम्ही या शेवटच्या चौकोनामध्ये काय करायचं आहे, इथे दिसतंय या ठिकाणी तुम्ही काय लिहायचं आहे, 1 नंबर लिहायचा आहे. बॉक्समध्ये फक्त नंबर लिहायचे. आता तिथून खाली पुढे बॉक्सच आहे आपल्याला फक्त. तर त्याचा जो नंबर आहे तो या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर पहा आता सेकंड नंबर आहे फिमेल, म्हणजे मुलगी असाल, स्त्री असाल तर 2 नंबर पुढच्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. अशा प्रकारे ट्रान्सजेंडर असाल तर 3 लिहायचा आहे. त्यानंतर 11 नंबर पॉईंट पहा. 11 नंबरचा पॉईंट आहे मायनॉरिटी रिजन, अल्पसंख्याक रिलिजन जे असतात ते. तर आता तुम्ही पुढे आपल्याला 5 रिलिजन्स दिलेले आहेत, 1 2 3 4 5 6 असे 6 रिलिजन दिलेले आहेत. तर या 6 रिलिजन पैकी तुमचं जर असेल, समजा तुम्ही मुस्लिम असाल तर तिथे तुम्हाला इथे त्याच्या अगोदर 1 अंक दिसतोय, तो 1 अंक तुम्ही काय करायचा आहे, घ्यायचा आहे आणि इकडे पुढे चौकोनात जाऊन काय करायचं आहे, लिहायचं आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे जे रिलिजन असेल त्याचा नंबर. समजा तुमचं 1 2 3 4 5 6 एकही यापैकी नाही, मग अशा वेळेस हा जो पहिला ऑप्शन आहे ना 0, नॉन मायनॉरिटी, हा तुम्ही लिहायचा आहे. म्हणजे त्या पुढच्या चौकोनात जाऊन काय लिहायचं, तुम्ही 0 लिहायचं आहे. आलं सर्वांच्या लक्षात? 12 नंबर पहा, कॅटेगरी. आता तुमची कॅटेगरी तुम्हाला नक्कीच माहिती असणार आहे, कास्ट तुम्हाला माहिती आहे, कॅटेगरीची कास्ट माहिती आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही कास्ट लिहायची आहे. तर समजा आता इथे जवळजवळ 11 प्रकार आपल्याला दिलेले आहेत कॅटेगरीचे. तर इथे पहिली कॅटेगरी आहे SC.
जर तुमची कॅटेगरी SC असेल तर तुम्ही समोरच्या चौकोनामध्ये जाऊन इथे 2 चौकोन दिलेले आहेत. किती चौकोन दिले आहेत? 2. तर इथे तुम्ही काय करायचं आहे, SC कास्ट आहे, नंबर 1 दिसतोय तुम्हाला, पण इकडे 2 चौकोन आहे, त्यामुळे काय करायचं, इथे पहिल्या चौकोनात 0 लिहायचं, दुसऱ्या चौकोनात 1 लिहायचं. ओके, अशा प्रकारे तुम्ही जिथं सिंगल डिजिट आहे, एकच अंक आहे, तिथे तुम्ही 0 अगोदर लिहायचा आहे, पुढे तो अंक लिहायचा आहे. आणि जेव्हा मग आता इथे 10 आहे, हे 10 आणि 11 नाही का, हे 2 बसतं का, 2 डबल डिजिट आहे, मग इथे तुमचे 2 चौकोनामध्ये 2 अंक येतील, 2 बॉक्समध्ये 2 अंक, 1 0 किंवा 1 1. ओके, तर अशा प्रकारे तुमची जी कास्ट आहे तर ती कास्ट तुमचा नंबर त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता बघा, मुस्लिम असेल तर तिथं कॅटेगरी 1 1 येईल. ओपन असेल तर इथे बघा 9 नंबर आहे ओपनसाठी, दिसतंय सर्वांना, तर इथे 09 लिहायचं आहे चौकोनामध्ये पुढच्या. ओके, त्यानंतर आता पहा 13 नंबर पॉईंट आहे दिव्यांग. आता तुमच्याकडे कुठल्या समजा शरीराच्या जे पार्ट आहेत आपल्या, त्यापैकी काही नाहीत किंवा कमी आहेत किंवा काहीतरी आपण त्याला अपंग असं म्हणतो किंवा दिव्यांग असं म्हणतो. तर ही दिव्यांग किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये आपण अपंग आहोत किंवा त्याला आपण हँडिकॅप शब्द वापरतो. समजा तुम्ही कुठल्याच अवयव तुमचे व्यवस्थित नाही, सॉरी, सर्व अवयव व्यवस्थित आहेत, तर अशा वेळेस तुम्ही इथे नो हँडिकॅप हा पॉईंट घ्यायचा आहे. 0 नंबर आहे त्याचा, पुढे तुम्हाला चौकोन दिलेला आहे, त्याच्यामध्ये जाऊन काय करायचं, 0 लिहून टाकायचा. ओके, आता समजा पुढे आपल्याला पॉईंट दिलेत बघा 1 to 9, तर याच्यापैकी कोणते तुम्ही हँडिकॅप आहात, ब्लाइंड, डीफ वगैरे वगैरे, डम, सगळं तुम्हाला तुमचं याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला याचं जोडावं लागणार आहे. आणि त्या सर्टिफिकेटवरती या 9 पैकी कोणता पॉईंट आहे तो तुम्ही या पुढच्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. इथे चौकोन जो आहे आपला, त्याच्या समोर तुम्ही लिहायचा आहे. तर इथे आपण हे लिहित असताना काळजी घ्यायची आहे की आपल्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, त्याच्यावर जो नंबर आहे तोच लिहायचा आहे. आणि अशा विद्यार्थ्यांना 30 मिनिटं बोर्ड जास्त वेळ पेपर लिहिण्यासाठी देत असते. आणि म्हणून इथे तुम्हाला याचं सर्टिफिकेट, डॉक्टरांचं जे सर्टिफिकेट आहे, हँडिकॅप सर्टिफिकेट, ते तुम्हाला या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. त्यानंतर 14 नंबर पहा, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, म्हणजे तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन्स पाहिजे आहेत, इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना किंवा माहिती, तुम्ही जेव्हा उत्तरपत्रिका लिहायला लागाल त्यावेळेस तुम्हाला ती उत्तरपत्रिकेवर जी माहिती पाहिजे ती तुम्हाला इंग्लिश पाहिजे की मराठी मीडियम पाहिजे. तर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर बघा 1 नंबर दिसतोय तुम्हाला सर्वांना, इथे तुम्ही 1 सिलेक्ट करायचा आहे आणि पुढच्या चौकोनात जाऊन तुम्ही काय करायचं आहे, 1 लिहायचं आहे. तुमचं इंग्लिश मीडियम असेल तर तुम्ही 1 लिहा. जर तुमचं मराठी मीडियम असेल तर तुम्ही मराठीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल, कोणी का असाना, तुमची माहिती तुम्हाला कोणत्या याच्यात पाहिजे तुम्ही ठरवायचं, इंग्लिश मीडियम असो नाही तर मराठी मीडियम असो. तर इथे इंग्लिश मीडियमला 1 नंबर आहे, मराठी मीडियमला 2 नंबर आहे. आणि अदर लँग्वेज आहेत आपल्याकडे 3 पासून तर 8 पर्यंत. तर त्यापैकी तुमची जी लँग्वेज असेल इन्स्ट्रक्शनसाठी पाहिजे असलेली ती तुम्ही सिलेक्ट करा, तो नंबर पुढच्या चौकोनात लिहा. त्यानंतर आता पहा 15 नंबर पॉईंट आहे आपला, पहा टाईप ऑफ कॅन्डिडेट. तर कोणत्या प्रकारचे तुम्ही कॅन्डिडेट आहात त्याचे पण 4 प्रकार इथे आपल्याला पडलेले दिसून येतात. दिसतंय सर्वांना ABCDE. तर ABCDE पैकी परत पुढे ए पाहूया आपण. ए आहे 1 नंबर फ्रेशन, 2 नंबर रिपीटर. जर तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा देत असाल तर तुमचा नंबर 1, म्हणजे तुम्ही फ्रेश आहात तर पुढच्या चौकोनामध्ये तुम्ही 1 लिहायचा आहे. जर तुम्ही रिपीटर असाल तर तुम्ही 2 नंबर लिहायचा आहे. ओके, ए पॉईंट कळाला. पी पॉईंट पाहता, बी मध्ये दिलेला आहे 1 नंबर रेग्युलर, 2 नंबर प्रायव्हेट, 3 नंबर आयसोलेटेड, 4 नंबर क्लास इम्प्रूव्हमेंट. तुम्ही आता फ्रेश असाल तर तुम्ही 1 नंबरच घ्यायचा इथे रेग्युलरचा. जर तुम्ही खाजगी विद्यार्थी 17 नंबर फॉर्म भरून भरत असाल 2 नंबर घ्या, आयसोलेटेड असाल 3 नंबर घ्या. आणि जर क्लास इम्प्रूव्ह करायचा असेल, तुम्हाला पर्सेंटेज वाढवायचे असतील, म्हणजे एखाद्याला समजा B+ पडला, समजा सेकंड क्लास पडला, त्याला फर्स्ट क्लास पाहिजे, मग त्याला क्लास इम्प्रूव्हमेंट करायचा आहे, तर त्यासाठी 4 नंबर त्याने सिलेक्ट करायचा आहे, पुढच्या चौकोनात 4 नंबर लिहायचा आहे. कळालं सर्वांना? मग शक्यतो जे फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांनी फ्रेश असेल तर 1 नंबर लिहिला असेल तर खालचा किती येईल, रेग्युलरचा 1 नंबर. ओके, समजलं सर्वांना? आता त्याच्यानंतर सी पॉईंट पहा. सी मध्ये दिलेलं आहे एक्झामटेड ऑर नॉन एक्झामटेड, म्हणजे तुम्ही परीक्षा यापूर्वी दिलेली आहे किंवा नाही. आता जे फ्रेश आहेत, रेग्युलर आहेत, याचा अर्थ त्यांनी परीक्षा दिलेली नाही, त्यांनी किती नंबर लिहायचा, 2. पुढच्या चौकोनामध्ये जायचं, इथे तुम्ही जाऊन 2 नंबर लिहून टाकायचा. आणि जर तुम्ही समजा यापूर्वी 1दा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही एक्झामटेड आहात, परीक्षा दिलेली आहे तुम्ही, याचा अर्थ तुम्ही 1 नंबर पुढच्या चौकोनामध्ये लिहायचा आहे. अशा प्रकारे सी पॉईंट भरायचा आहे. ओके, आलं सर्वांच्या लक्षात? त्यानंतर डी पॉईंट पहा, वेदर प्री व्होकेशनल, म्हणजे तुमचं प्री व्होकेशनल असाल तर तुम्ही यस म्हणा, नाहीतर नो म्हणा. तर शक्यतो बरेच जण नोज म्हणतील किंवा तुमचे टीचर जे सांगतील ते तुम्ही या ठिकाणी नंबर टाका. यस असेल तर 1 लिहायचा आहे, 2 असेल, नो असेल तर 2 नंबर समोरच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर आता पहा ई पॉईंट आहे आपला वेदर फॉरेनर्स.
तुम्ही जर विदेशी असाल तर यस म्हणजे 1 नंबर बॉक्समध्ये लिहा. आता शक्यतो सर्वच भारतीय आहेत त्यामुळं इथे सर्व जणांचं नो आन्सर असेल आणि तुम्ही नंबर लिहायचा आहे 2. तरी पण तुम्ही एखादा अपवाद म्हणून कोणी विदेशी असेल तर तुम्ही यस लिहायचा आहे हे लक्षात ठेवा. अदरवाईज नो 2 नंबर असेल. ओके, तर अशा प्रकारे इथे बॉक्समध्ये तुमचं काय येईल 2 नंबर येईल. त्यानंतरचा पहा 16 नंबर पॉईंट आहे सब्जेक्ट डिटेल्स. दिसते सर्वांना सब्जेक्ट डिटेल्स. आता सब्जेक्ट डिटेल्समध्ये जर पाहायला गेलं तर पुन्हा पहा, आता मी एक चौकोन करतोय, हा मोठा दिसतोय सर्वांना हा चौकोन. हे बघा मी हलवतोय थोडासा तुम्हाला लक्षात येण्यासाठी. हा चौकोन फक्त रिपीटर स्टुडंटसाठी आहे. रिपीटर स्टुडंटने किती वेळा परीक्षा दिली त्याची संपूर्ण प्रत्येक परीक्षेची माहिती या ठिकाणी भरायची. समजा पहिली परीक्षा दिली तर त्याने इथं पहिलं माहिती येईल, मार्चमध्ये दिली, जुलैमध्ये दिली, त्याचं वर्ष, त्यानंतर त्याचे किती मार्क्स पडले, कितीपैकी पडले, हे पहिल्या लाईनला भरायचं. त्यांनी समजा 2 वेळा जर दिलेली असेल तर दुसऱ्या लाईनला परत त्याचा सीट नंबर येईल दुसऱ्या परीक्षेला दिलेल्याचा. त्यानंतर त्याने मार्चमध्ये दिल्यानंतर मार्च या सर्कलला डार्क करायचं आहे, जुलैमध्ये दिली असेल तर जुलैला, त्यानंतर मग पूर्ण वर्ष कधी होतं ते वर्ष लिहा, किती मार्क पडले त्या पेपरला त्यावेळेस, कितीपैकी पडले ते लिहा. अशा प्रकारे दुसरी परीक्षा दिली असेल तर एकच दिल्याने ते एकदा लिहायचं, 2 दिल्याने 2, मग तुम्ही किती दिल्यात त्याप्रमाणे ही माहिती जवळजवळ आता 1 2 3 4 5 7 8 जवळजवळ 8-9 ओळी आहेत. तुम्ही किती वेळा परीक्षा दिली तर त्याची माहिती तुम्हाला इथे लिहिता येईल. आता पहा रेग्युलर जे विद्यार्थी आहेत, फ्रेश विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी पहा इकडे या. आता इथे आहे सब्जेक्ट. तर तुम्हाला जवळजवळ 6-7 सब्जेक्ट तुम्हाला 10वीला आहेत. पहा इथं पहिल्यांदा दिलेला आहे फर्स्ट लँग्वेज. आता बघा इंग्लिश मिडियम विद्यार्थी, मराठी मिडियमचे स्टुडंट, फर्स्ट लँग्वेज तुमची इंग्लिश असेल किंवा मराठी असेल तर त्याप्रमाणे इथं तुम्ही लिहायचं. इंग्लिश असेल तर इथं 01 लिहायचं आणि म्हणजे कोड नंबर 0 इथे या चौकोनात लिहायचा आणि पुढच्या चौकोनात 1 लिहायचा. त्याचप्रमाणे त्याचं लँग्वेज ऑफ आन्सर, इंग्लिशचं लँग्वेज ऑफ आन्सर हे इंग्लिशच असतं म्हणून इथे पण तिथं येईल 01. ओके, हा झाला इंग्लिश. पण समजा जर तुमची फर्स्ट लँग्वेज मराठी असेल तर तुमचं इथं मराठी येईल आणि मराठी कोड आहे 02 आणि लँग्वेज आन्सरचा कोड सुद्धा आहे 02. म्हणजे तुम्ही आता ही लँग्वेज ऑफ आन्सर म्हणजे काय, तुम्ही ज्या भाषेतून उत्तरपत्रिका लिहिणार असाल त्याची लँग्वेज, त्याची भाषा, त्या प्रत्येक सब्जेक्टची तुम्ही इथे या इकडे त्याचा नंबर लिहायचा आहे. त्यानंतर सेकंड लँग्वेज, आता मी तुम्हाला सांगितले फर्स्ट ज्याची इंग्लिश येतो दुसरी मराठी लिहिल, ज्याची पहिली मराठी येतो दुसरी इंग्लिश लिहिल, वगैरे वगैरे. तुमचे टीचर तुम्हाला सांगतील कोणती फर्स्ट आहे कोणती सेकंड आहे. आणि आपल्याकडे हिंदी सुद्धा आहे, ही आपली थर्ड लँग्वेज आहे. तर इथे आपण बघायचं आहे, तुमचे टीचर क्रमाने सांगतील त्याप्रमाणे तुम्ही इथे तो कोड नंबर पण सांगतील टीचर्स, ते कोड नंबर तुम्ही या ठिकाणी या तिन्ही लँग्वेजचे तुम्ही त्याप्रमाणे काय करायचे लिहायचे. आता ज्या लँग्वेजमध्ये लिहिणार त्याच लँग्वेजमध्ये त्याचा आन्सर लिहित असतो आपण, त्यामुळे सब्जेक्ट आन्सर कोड लँग्वेज कोड सुद्धा तोच येईल. त्याच्यानंतर पुढचा पहा आता मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्सच्या पुढं मॅथमॅटिक्सचा कोड नंबर लिहायचा आहे. मग आता मॅथमॅटिक्सचा कोड नंबर मला जो माहिती आहे तो मी सांगतो, तरी पण तुम्ही तुमचे टीचर सांगतील तो लिहा. मला वाटतं मॅथचा कोड 71 आहे, म्हणजे पहिल्या चौकोनात 7 येईल, दुसऱ्या चौकोनात 1 येईल. त्याच्यानंतर तुम्ही हा मॅथचा पेपर इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर पुढच्या या चौकोनामध्ये 02 01 लिहायचं, मराठीमध्ये लिहिणार असाल तर 02 लिहायचं. त्याच्यानंतर आहे 5वा सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा कोड नंबर आहे माझ्या माहितीप्रमाणे 72. मी सांगतोय पण नंबर, पण तुम्ही तुमचे टीचर सांगतील फॉर्म भरायला त्यावेळेस तोच नंबर लिहा. इथे 7 एका बॉक्समध्ये, 2 दुसऱ्या बॉक्समध्ये. आता सायन्स तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर 01 लिहायचं इथे आणि मराठीमध्ये लिहिणार असाल तर 02 लिहायचं. ओके, त्याच्यानंतर आहे 6 नंबर सब्जेक्ट सोशल सायन्सेस. तर इथे सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक शास्त्र, इतिहास भूगोल म्हणतो आपण त्याला, हिस्ट्री आणि जिओग्राफी. तर त्याचा कोड नंबर आहे माझ्या माहितीप्रमाणे 73. इथे 73 तुम्ही लिहायचं आहे, 73. तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर इथे चौकोनात 01 लिहा, अदरवाईज मराठी लिहिणार असाल तर 02 लिहा आणि अजून थर्ड लँग्वेज असेल तर तो त्या लँग्वेजचा नंबर तुम्ही इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर पहा पुढे आता इथे तुम्हाला ICT दिलेला आहे. तर त्याचा जो रिपीटर स्टुडंट असेल त्यांच्यासाठी ऑलरेडी 41 दिला आहे आणि तुम्ही मराठी लिहिणार असाल तर 02, इंग्लिशमध्ये लिहिणार असाल 01. त्यानंतर प्री व्होकेशनल इफ रिपीटर, जर तुम्ही रिपीटर असाल तर त्या जुन्या स्टुडंटसाठी हे सब्जेक्ट कोड आहे, तो त्याचा इथं कोड नंबर लिहा. तुमचे टीचर सांगतील का इथे काही लिहायचं आहे की नाही, त्याप्रमाणे तुम्ही इथे या बॉक्समध्ये माहिती लिहायची आहे, तोपर्यंत काही लिहायची नाही. त्याच्यानंतर ग्रॅप स्लॅब फॉर हँडिकॅप, बघा इथं 9 नंबर पॉईंट आहे अतिशय महत्त्वाचा. जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत, अपंग आहेत, दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी हा पॉईंट आहे 9 नंबर. इथे त्याचा जो कोड नंबर आहे तो स्पेशली तुम्ही इथे लिहा, कारण तुम्हाला 30 मिनिटं वाढून मिळणार आहे.
आलं लक्षात. आणि तुमची लँग्वेज ऑफ आन्सर तुम्ही इथे काय असेल ते लिहायचं आहे. अशा प्रकारे 16 नंबर पॉईंट आपला कंप्लीट झाला आहे. सर्वांना नक्की समजला असेल. मध्ये रिपीटरसाठी तो पॉईंट आहे, त्याने किती वेळा एक्झाम्स दिल्यात तर त्याचा नंबर त्या ठिकाणी 17 नंबर पॉईंटमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर आता 18 नंबर पॉईंट आहे पहा, वेदर स्टुडंट गोइंग टू अप्लाय फॉर क्लासिकल आर्ट, ड्रॉइंग, फोक आर्ट, कन्सेशन मार्क्स. मग त्याचंच मराठी ट्रान्सलेशन खाली दिले, विद्यार्थी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला सवलतीचे गुण मिळवण्यासाठी अर्ज करणार आहेत काय. आता ह्या बघा मी व्यवस्थित सांगतोय, नीट लक्ष द्या. आता हे जे 3-4 ऑप्शन्स आहे नाही का आपल्याला दिलेले, आर्ट, ड्रॉइंग, नंतर फोक आर्ट वगैरे, तर तुम्ही यापैकी कोणती परीक्षा यापूर्वी दिलेली आहे का. असेल तर तुम्हाला यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. तर तुम्ही अर्ज करायचा आणि त्या ठिकाणी मग इथे यस म्हणायचं आहे आणि तिथे बॉक्समध्ये जाऊन काय करायचं आहे, 1 नंबर तुम्ही लिहायचा आहे इथे. अदरवाईज तुम्ही कुठल्याच प्रकारचं इथं स्टडी केलेला नाही, परीक्षा दिलेला नसेल, तर इथे ऑलरेडी तुमचं काय येईल, नो येईल. नो म्हणजे याचा नंबर आहे 2, तो तुम्ही इथे समोरच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. तर आता बघा, आता उदाहरणार्थ मी एका परीक्षा सांगतो. समजा चित्रकला आहे, इलिमेंटरी एक्झाम्स काही विद्यार्थी देतात, त्याच्यानंतर इंटरमिजिएट देतात, दोन्ही परीक्षामध्ये पास होतात आणि त्यांना मार्कशीट येतं आणि त्यानंतर सर्टिफिकेट पण मिळतं. अर्थात असे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळवण्यास पात्र असतात, तर ते त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर अशी जर परीक्षा कोणी दिलेली असेल आणि ते पास झालेले असतील तर तुम्ही नक्कीच काय करा, हे यस जो आहे त्याचा 1 नंबर आहे, तुम्ही तो बॉक्समध्ये 1 नंबर लिहायचा आहे. म्हणजे या 3 जे प्रकार आहेत, शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला, यापैकी तुम्ही परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचे तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट आले तर तुम्ही यस म्हणायचं आहे आणि 1 नंबर बॉक्समध्ये लिहायचा आहे. आता पहा 19 नंबर आहे, एनरोलमेंट सर्टिफिकेट, नो प्रायव्हेट कॅन्डिडेट सर्टिफिकेट नंबर, सॉरी नो नाही आहे, सर्टिफिकेट नंबर प्रायव्हेट कॅन्डिडेट. मी तुम्हाला सांगितले प्रायव्हेट कॅन्डिडेट म्हणजे 17 नंबर फॉर्म भरून जो विद्यार्थी बसतो त्याच्याबद्दलची माहिती आहे, रेग्युलर फ्रेश विद्यार्थ्यांची नाही. त्यांनी कधी परीक्षा दिली, मार्च का जुलै. मार्च असेल तर त्या सर्कलला डार्क करा, 1 नंबर तुमच्या पुढच्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी सॉरी त्याला काही बॉक्स नाही लिहायला. जुलैमध्ये असेल तर जुलैच्या सर्कलला डार्क करा. कोणत्या वर्षी तुम्ही ती परीक्षा साधारणपणे हे केलेली आहे, तर तुमचं ते जे आलेलं असेल सर्टिफिकेट त्याच्यावरती ते वर्ष दिलेलं असेल तर ते वर्ष या ठिकाणी लिहा. एनरोलमेंट नंबर पण त्याच्यावरती सर्टिफिकेटवर आलेला असेल, तो एनरोलमेंट नंबर या तुम्ही ठिकाणी लिहायचा आहे. त्याच्यानंतर आता 20 नंबर पॉईंट पहा. 20 नंबर पॉईंट आहे लास्ट एक्झाम सीट नंबर. समजा हा सुद्धा पॉईंट 20 नंबर रिपीटर स्टुडंटसाठी आहे, फ्रेश रेग्युलरसाठी नाही. तरी पण त्यांनी काय करायचं, जे रिपीटर आहे त्यांनी, तुम्ही मार्चमध्ये परीक्षा दिली की जुलैमध्ये, तर जो जेव्हा दिली असेल त्या सर्कलला डार्क करा. त्याच्यानंतर कोणतं वर्ष होतं ते वर्ष या मध्ये लिहा. समजा 2016 असेल, 2018-19 असेल, 2020 असेल, तर इथे 2020 असं लिहायचं. त्यावेळेचा सीट नंबर किती होता तो या पुढच्या चौकोनामध्ये सीट नंबरच्या समोर लिहा. आलं लक्षात सर्वांच्या. हे 2 मुद्दे जे आहेत 19-20 हे फ्रेश रेग्युलरसाठी नाही. त्याच्यानंतर आता पहा खाली अजून माहिती आहे ती तुम्ही ती निवांतपणे वाचू शकता. त्याच्यानंतर आता पहा 21 नंबर पॉईंट आहे आपल्याला खाली दिलेला, अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट्स हेड ऑफ इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे तुम्ही हे सर्व काही माहिती त्या ठिकाणी तुम्ही देणार आहात, देतात असताना तुम्ही त्याला जबाबदार आहात, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे मराठीमध्ये सुद्धा वाक्य आहे, मी खाली सही करणार. म्हणजे ह्या सर्व माहिती मी भरलेली आहे आणि ही मी सही करणार आहे खाली. याचा अर्थ तुम्ही विद्यार्थी त्या ठिकाणी जबाबदार आहात असा अर्थ त्या ठिकाणी धरला जातो. तर इथे सही करणार म्हणजे याचा अर्थ मी दिलेली माहिती खरी आहे, मी अचूक भरलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. आता इथेच पहा याच्या खालच्या ओळीला 2 ओळी सोडून बघा, मी रेड कलरचा बॉक्स करत आहे त्याला. SSC एक्झाम मार्च जुलै 2020 म्हटलंय. आता तुम्ही कोणत्या वर्षी परीक्षा देणार आहे, 22 ची. मग तुम्ही इथे 20च्या पुढे फक्त 22 लिहा, 22 लिहा. ओके. त्याच्यानंतर इकडे मराठीमध्ये सुद्धा यायचंय. इथे प्रमाणपत्र परीक्षा इथं पहा मार्च जुलै 2000, इथं 2000 तर ऑलरेडी लिहिलंय, 20 लिहिलंय, तुम्ही पुढं 22 लिहून टाका. दोन्हीकडे लिहून टाकायचं, इंग्लिश आणि मराठी काय फरक नाही पडत. खालच्या ओळीला पाहता सेकंड लास्ट लाईन खालून दुसरी ओळ, इथे पहा मराठी सॉरी फेब्रुवारी मार्च जुलै ऑगस्ट 2020. आता एक लक्षात घ्या, तुमची परीक्षा 2022 मध्ये होणार हे नक्की आहे. त्यामुळं महिना कोणता याचा काही तुम्ही विचार करू नका, महिना तिथे टचही करू नका, खाडाखोडे करू नका. तुम्ही 2022 लिहून टाका फक्त. सध्या पाहूया, किंवा तुमचे टीचर जर म्हटले जुलै ऑगस्ट कट करा, मार्च फेब्रुवारी मार्च राहू द्या, तर तसं करा. पण मला वाटतं महिना कोणताही असू शकतो, पण कारण कोविड-19 प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथं 2022 मात्र नक्की आहे, कारण पुढच्या वर्षी 2022 मध्ये परीक्षा ह्या होणारच आहेत.
सर्वांनी अभ्यासाला लागा. ते इकडे त्याचप्रमाणे मराठीमध्ये सुद्धा दिसतंय मार्च, जुलै, ऑगस्ट 20. इथे सुद्धा 2022 लिहून टाका. ठीक आहे. तर हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे खाली पहा, खूप महत्त्वाचे पॉईंट आहे खाली. इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हटलेलं आहे, दिसते सर्वांना. तर इथे तुम्ही तुमची स्वतःची इथे सही करायची आहे. आलं लक्षात? ह्याच सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट या शब्दाच्या वर सही करा. इथे मराठीत पण तसंच आहे, उमेदवाराची सही म्हटलंय. इथे विद्यार्थ्याने त्याची आपली स्वतःची सही इथे या चौकोन बिकोन काही करायचं नाही. मी कुठं करायची म्हणून ते चौकोन काढून दाखवतोय. तर त्या ठिकाणी उमेदवाराची स्वाक्षरी त्याच्यावर तुमची सही करून टाका. चौकोन वगैरे कुठं करायचं नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी इथे व्हिडिओमध्ये चौकोन करत आहे. त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता ती तारीख टाका किंवा तुमचे टीचर सांगतील ती तारीख टाका. दोन्ही बाजूला टाकायची तारीख. दोन्ही बाजूला तारीख टाकली, त्याच्यानंतर तुमचं जे ठिकाण आहे, जे तुमचं स्कूलचं किंवा शाळेचं, ते ठिकाणाचं नाव टाका. त्यानंतर इकडे मराठीत पण टाका, इंग्लिशमध्ये पण टाका. अशा प्रकारे हा फॉर्म इथे आता आपला पूर्ण झालेला आहे. सगळ्या सूचना तुम्ही खाली तुम्हाला दिसत आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या सगळ्या सूचना डिटेलमध्ये वाचू शकता. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओचे लिंक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मित्रांना शेअर करा, पाठवा. त्यामुळे त्यांनासुद्धा 10वी परीक्षेचा फॉर्म अचूकतेने कसा भरावा हे समजेल. तसेच माझे असे प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया या व्हिडिओच्या नंतर 10वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब रेड कलरच्या शब्दावर टच करा. त्यानंतर बेलच्या चित्रावर टच करा आणि ऑल हा पर्याय निवडा.